यंदा भागवत एकादशी आणि महाशिवरात्री लागोपाठ उपवास आलेला आहे. शिवरात्रव्रत कशी करायची आणि कशी लावावी याची सुद्धा माहिती यामध्ये मी सांगितलेली आहे. तर शिवरात्रीच्या दिवशी शिवलीला अमृतचा 11वा अध्याय का वाचावा त्याची सुद्धा माहिती यामध्ये मी सांगितलेली आहे. तर यंदा 8 मार्च शुक्रवार रोजी शिवरात्र आलेली आहे आणि आदल्या दिवशी म्हणजेच 7 मार्चला गुरुवारी भागवत एकादशी सुद्धा आहे. बरेच जण असे सुद्धा आहेत की ते एकादशीचे व्रत करतात आणि महाशिवरात्रीचे सुद्धा व्रत करतात. तर मग एकादशी करणाऱ्यांना बऱ्याच जणांना मनामध्ये प्रश्न तयार होतात, तर एकादशीचा उपवास कधी सोडायचा आणि महाशिवरात्रीचा उपवास कधीपासून धरायचा. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला याच दोन्ही प्रश्नाची उत्तरे मिळणार आहेत. तर यासोबतच या व्हिडिओला आपण शिवरात्रीची वात कधी लावायची आहे त्याची सुद्धा माहिती यामध्ये मी सांगितलेली आहे. लावण्याचा नेमका फायदा काय आहे, विधी काय आहे, त्याचं फळ काय मिळतं हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या अवतीभोवती जे काही प्रसिद्ध महादेवाची मंदिरे आहेत त्याच्यापैकी तुम्हाला जे काही माहितीचे नाव आहेत तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहा. चला तर व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, वारकरी संप्रदायानुसार एकादशीचे व्रत अगदी भक्तिभावाने केले जाते. या दिवशी भगवान श्रीहरी किंवा विष्णू रूपी पांडुरंगाची श्रद्धेने पूजा केली जाते. हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यामध्ये 2 पक्ष असतात, शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष. तर दोन्ही पक्षांमध्ये एकादशी येत असते. प्रत्येक महिन्याच्या 2 अशा पद्धतीने वर्षभरामध्ये आपण एकूण 24 एकादशीचे व्रत करत असतो. या दिवशी विष्णू भक्त तसेच विठ्ठल भक्त उपवास करतात आणि एकादशीचे व्रत करण्यासाठी जी पद्धत सर्वांनाच माहिती आहे. एकादशीचे व्रत संपूर्ण 24 तासासाठीचा उपवास केला जातो आणि द्वादशीच्या दिवशी म्हणजेच बऱ्याच ठिकाणी याला 12 नावानं ओळखले जाते. तसेच या दिवशी पारण केलं जातं, उपवास सोडला जातो. आता जो काही प्रश्न आहे शिवरात्रीच्या बाबतीतचा काही माहिती बघूया, पण त्या अगोदर बऱ्याच वेळा कॅलेंडरमध्ये पाहिलंच असेल स्मार्त एकादशी आणि भागवत एकादशी लागोपाठ येतात आणि बऱ्याच जणांना असा गोंधळ उडतो की स्मार्त एकादशीचा उपवास करायचा की भागवत एकादशीचा उपवास करायचा. सुरुवातीला मी तुम्हाला स्मार्त एकादशी आणि भागवत एकादशी यामधला फरक समजावून सांगते. यापैकी कोणते व्रत आपण केले पाहिजे तेही सांगते. त्यानंतर तुम्हाला शिवरात्रीची सुद्धा माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर एकादशीचे जे काही व्रत आहे हे भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. मात्र स्मार्त एकादशी कोण करतात त्याच्याबद्दलही माहिती, कोणत्या लोकांनी केली पाहिजे याची सुद्धा माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. आता लोकांचा प्राचीन वेदांवर विश्वास आहे किंवा जे कोणी तपश्चर्या करणारे ऋषीमुनी आहेत, आचार्य आहेत, त्यांना स्मार्त एकादशीचे व्रत करायला पाहिजे असतं आणि संसारी माणसाने म्हणजेच ज्यांना गृहस्थ आश्रम, जे मुलं बाळ संसार हे सगळं सांभाळतात अशा व्यक्तींनी भागवत एकादशीचे व्रत करावं. जे कोणी प्रापंचिक गोष्टींमध्ये पडत नाहीत किंवा जे संसार वगैरे करत नाहीत, ज्यांच्या फक्त वेदांवरच विश्वास आहे, फक्त तपश्चर्या करतात, त्यांच्यासाठी असते स्मार्त एकादशी. तर तुम्हाला स्मार्त एकादशी आणि भागवत एकादशी यामधील फरक समजलाच असेल. तर आता आपण भागवत एकादशीच करत असतो, स्मार्त एकादशी आपण करत नाहीत. महत्त्वाचे भागवत एकादशी आणि शिवरात्रीमध्ये बऱ्याच वेळेला 1 दिवसाचं अंतर येत असतं, पण यावर्षी सलग 2 दिवस उपवास आलेले आहेत. तर आता आपण उपवास कसा सोडायचा, तर सगळ्यांनाच माहिती आहे की आपण एकादशीचे व्रत हे आपण एकतर फलाहार करून उपवास करत असतो किंवा मग 2ही वेळेला आपण फराळाचं, समजा भगर, साबुदाणा असं काही आपण फराळी पदार्थ आपण खात असतो. पण शक्यतो शरीर शुद्धीसाठी आपण फलाहार खाणं हे खूप महत्त्वाचं असतं. जर आपल्याला सहन होतच नसेल तर आपण फराळ केला तरीही चालतं. अशा पद्धतीने आपल्या आवडीनुसार आपल्याला उपवास करायचा असतो. आता उपवास सोडण्याचा विषयच नाही, कारण आपण 2ही वेळेला फराळ करतो. त्यानिमित्त आपण दुसऱ्या दिवशी शिवरात्र आहे, तर दुसऱ्या दिवशी सुद्धा आपल्याला याच पद्धतीने फराळच करायचा आहे. आता उन्हाचा जर त्रास आपल्याला सहन होतच नसेल तर 2 किंवा 3 वेळेला, जरी 2 वेळेला फराळ करायचा आणि 1 वेळेला फल आहार आपण घेऊ शकतो. अशा पद्धतीने आपल्याला हे व्रत सोडायचं नाहीये. शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी हे आपल्याला व्रत सोडायचं आहे. 2 दिवस सलग आपल्याला उपवास आलेले आहेत यावर्षी.
आता ही झाली माहिती आपल्याला उपवासाबद्दलची. आता सगळ्यात महत्त्वाची आपल्याला जी काही सेवा करायची असते त्या सेवेबद्दल आपण काही माहिती जाणून घेऊया. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण शिवरात्रवात ही कधी लावायची असते, ती कशी लावायची असते याबद्दल थोडीशी माहिती पाहूया. प्रत्येक महिन्यामध्ये शिवरात्र ही येतच असते, तेव्हा आपण ही वात आपण त्रिपुरारी वात लावू शकतो. आता ही त्रिपुरारी वात कशी आहे ती पुढे मी सांगितलेलंच आहे. तर शिवरात्र कधी येते, प्रत्येक महिन्याची जी काही त्रयोदशी तिथी असते ती म्हणजे शिवरात्र असते. वात ही अखंड वात असते. ही वात 7.7 संख्या मिळून तयार होणारी ही एक वात असते. ही वात प्रज्वलित करण्याची पद्धत आहे, तिला त्रिपुरारी वात सुद्धा म्हटलं जातं. त्रिपुरारी वात प्रज्वलित केल्यामुळे काय फळ मिळतं आपल्याला? घरामध्ये काही जर निगेटिव्हिटी असेल, घरामध्ये सतत कोणी ना कोणी आजारी पडत असेल किंवा सतत घरामध्ये वादविवाद, दुःखाचं वातावरण, अनेक कारणे असू शकतात. तर ही वात प्रज्वलित करण्यामागचे हेच कारण आहे. घरामध्ये आपल्याला शांतता लाभावी यासाठी आपण भगवान विष्णूंचा व भगवान शंकरांना सुद्धा आपल्याला आशीर्वाद मिळावा म्हणून त्यांना प्रसन्न करण्यासाठी ही वात लावली जाते. अशा पद्धतीने आपल्याला ही वात प्रज्वलित करायची आहे. आता महत्त्वाचं, ही वात कशी लावायची? ही वात आपल्याला शक्य असेल तर गाईच्या तुपामध्ये लावावी किंवा साध्या तुपामध्ये लावली तरीही चालते. नाहीच जमले तर प्रदोष काळामध्ये आपल्याला त्रिपुरारी वात लावायची आहे. मग सुरुवातीला वात एका तांब्याच्या ताटामध्ये ठेवावी, कारण वात 750 पदराची असल्यामुळे ही वात ताटामध्ये व्यवस्थित बसून जाईल. त्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे, वात भिजेल एवढं आपल्याला तूप वापरायचं आहे, किंवा मग त्यामध्ये आपण तूप जर आपल्याला शक्य नसेल तर तेलाचा आपण वापर करू शकतो. वात पूर्ण भिजवून ठेवायची. त्यानंतर या वातीला आपण नेहमीप्रमाणे कोणतीही वात प्रज्वलित करण्यासाठी आधी हळदी कुंकू चंदन लावून पूजा करावी. नेहमीप्रमाणे दोन्ही हात जोडून नतमस्तक होऊन प्रार्थना करावी. शिवरात्रीची पूजा 4 प्रहरामध्ये केली जाते. प्रत्येक प्रहर 3 तासाचा असतो. पहिला प्रहर जो आहे तो प्रदोषकालीन प्रहर म्हणून ओळखला जातो. सुरुवातीला तुम्ही शिवलिंगाची जी पूजा आहे आपण ती करू शकता, ज्या पद्धतीने आपण श्रावण मासामध्ये करत असतो त्या पूजाविधी करून झाल्यानंतर जमलंच तर आपल्याला शिवलिंग अमृतचा 11वा अध्याय नक्की ऐकायचा आहे. हा अध्याय ऐकल्याने आपल्याला सुख, समाधानी आणि आरोग्यप्राप्ती नक्कीच होते. अशा पद्धतीने आपल्याला ही पूजा करून घ्यायची आहे. आणि जर अध्याय वाचणं जमलं नाही शिवलिंग अमृतचा, तर आपल्याला कोणताही एखादा भगवान शंकराचा कोणताही जो काही आपल्याला मंत्र येत असतो त्या पद्धतीने आपल्याला मंत्र म्हणायचा आहे. जमलं तर 11 वेळेला किंवा मग 108 वेळेला. घरातल्या सगळ्या सदस्यांनी आपल्याला सुख, समाधानी, आरोग्यासाठीची ही प्रार्थना करायची आहे. त्यानंतर ही प्रार्थना करायची, देवाला नतमस्तक होऊन नमस्कार करावा. जर तुम्हाला या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांना शेअर करा आणि चॅनलवर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या, म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की पोहोचेल. अशाच पद्धतीने पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी JP फूड अँड फॅशनला सबस्क्राईब नक्की करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.